नमस्कार. कोकणातील हा एक लोकप्रिय आणि पारंपरिक असा नाश्ता आहे. तांदूळ आणि उडीद डाळीचे आंबवलेले पीठ वापरून मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार अशा आंबोळ्या तयार केल्या आहेत. आंबोळीसोबत नारळाच्या चटणीची रेसिपी पण दाखवली आहे. रेसिपी पहा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. आंबोळीसाठी योग्य प्रमाण: 2 वाटी जुना तांदूळ कोलम आणि 1 वाटी उडीद डाळ. आंबोळीसाठी मी वाडा कोलम वापरते. उडीद डाळ आणि तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून घेणार. तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुतल्यानंतर 10 तासासाठी पाणी घालून भिजवत ठेवते. 10 तास झाले. डाळ आणि तांदूळ छानपैकी भिजवून आले आहेत. अगोदर उडीद डाळ 1 ग्लास पाणी घालून छानपैकी बारीक वाटून घेते. उडीद डाळ पहा किती बारीक वाटून घेतली. आता त्यानंतर तांदळामध्ये सुद्धा 1 ग्लास पाणी घालून बारीक वाटून घेणार. आता हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेणार. पीठ पाऊण टोप आहे. आता हे पीठ आंबवून घेण्यासाठी 9 तास झाकून ठेवणार आहे. 9 तास झाले. बापरे, पीठ तर खूपच आलं आणि टोप पण लहान झाला. पिठामध्ये अर्धा चमचा मीठ मिक्स करून घेते. तव्याला सर्व बाजूनी तेल लावून घेऊया. आंबोळीसाठी गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे. आता 2 चमचे तव्यावर पीठ घालते. किती छान जाळीदार आंबोळ्या तयार होत आहेत. आंबोळीला असे बबल्स आले की लगेच परतून घ्यायची. जाळीदार, मऊ, लुसलुशीत अशी आंबोळी तयार झाली आहे. अशा सर्व आंबोळ्या पटापट करून घेते. आंबोळीसाठी योग्य प्रमाण असेल तर पीठ पण छान येतं, आंबोळ्या पण पटापट होतात आणि छान पण लागतात.
अशा प्रकारे सर्व आंबोळ्या कमी वेळामध्ये मऊ लुसलुशीत कापसासारख्या अशा चवदार झाल्या आहेत. आंबोळीसोबत नारळाची आंबट तिखट अशी चटणी पण लागते. त्याची पण मी रेसिपी दाखवली आहे. चटणीसाठी 1 वाटी किसलेलं खोबरं, 5 लसूण पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या, थोडीशी ओली कोथिंबीर, चिंच थोडी, अर्धा चमचा मीठ, आणि अर्धा चमचा साखर. हे असं प्रमाण घेऊन थोडंसं पाणी घालून बारीक मिक्सरवर वाटण करून घेणार आहे. आंबट तिखट अशी खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे. आजची रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, कमेंट्स करायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.